आज आत्महत्याचा शेतकऱ्याचा आत्महत्याचा विचार करत असताना आज या राज्यामध्ये सरकार आल्यापासून जवळपास 6,500 आत्महत्या 6,740 आत्महत्या 31 नोव्हेंबर पासून 1 जुलै 2022 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत 6,740 आत्महत्या शेतकऱ्या झाल्या आहेत आणि सगळ्यात जास्त आत्महत्या सभापती महोदय अमरावती आणि नागपूर विभागात झालेल्या आहेत। आणि सभापती महोदय या भागात हे अधिवेशन होत असताना या शेतकऱ्याला आपण न्याय देणार आहे का? हा शेतकरी मान्य मुख्यमंत्री झाल्यानंतर हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा शिंदे साहेबांनी केली होती नांदेडला तो। पण या महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जवळपास 6,500 आत्महत्या सभापती महोदय झाले। म्हणून आत्महत्या करणारा हा महाराष्ट्र शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आज दुष्काळाची परिस्थिती सातत्याने निर्माण होते। शेतमालाला रास्त भाव सरकार देऊ शकत नाही। हमी केंद्र नुसती घोषणा केली जातं, आपल्याला हमी भाव देण्याची घोषणा केली जाते। हमी भावापेक्षा कमी भाव देणार आहे त्याच्यावर कारवाई करण्याची घोषणा जाते। परंतु या राज्यात अशा पद्धतीने एकाही व्यक्तीवर कमी भाव देणाऱ्यावर गुन्हा आतापर्यंत दाखल नाही।